त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं वडिलांना त्या ठिकाणी त्या मोहपाशातून वरुण पाशातून त्या ठिकाणी मुक्त केलं आणि मुक्त केल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये त्या ठिकाणी वृंदावनामध्ये नंदबाबांना घेऊन आले आणि नंदबाबांना त्या ठिकाणी घेऊन आल्याच्या नंतर नंदबाबा आता एखाद्या पोरानं काहीतरी मोठं कार्य केलं, बापाला काय वाटत असतं, मोठाडपण वाटत असतं, बापाला नवल वाटत असतं. तर भगवान परमात्म्यानं वरुण देवातून त्या वरुण लोकातून भगवान नंदबाबांना त्या ठिकाणी सोडून आणलं. नंदबाबाला त्या ठिकाणी हुरक वाटायला लागला. नंदबाबा अख्या गावात सांगायला लागले की माझा कृष्ण काय लहान नाही. वरुण लोकामध्ये गेला तर त्या वरुण देवानं सिंहासनावर माझ्या कृष्णाला बसवलं, माझ्या लालाला बसवलं. अख्या गावात मोठाडपणा सांगायला लागले. आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचे जे गोपाळ होते एकदा भगवान परमात्म्याच्या वैकुंठाला जाऊन आले, पण परत इच्छा झाली. भगवान परमात्म्याला म्हणतात, देवा आम्हाला तुमचा परत वैकुंठ बघायचा आहे, वैकुंठ बघायचा आहे. भगवान परमात्म्यानं चतुर्भुज रूप धारण केलं आणि भगवान परमात्म्यानं त्यांना वैकुंठामध्ये नेलं. आणि वैकुंठामध्ये नेल्याच्या नंतर जिकडे पाहावं तिकडे चतुर्भुज नारायण भगवान परमात्मा दिसायला लागला. भगवंताची लीला एवढी अपरंपार आहे दादा, एवढी अपरंपार आहे, कोणालाच भगवंताची लीला कळत नाही. अहो तुमचं आमचं यात काय नवले, तुम्हाला आम्हाला कळलं यात काय नवले. देवाच्या बायकोला देवाची लीला समजली नाही अजून. नामदेवरायाचं बारस आणि नामदेवरायाच्या बारशाच्या दिवशी एकूण 5,000 लोक मधात देव नामदेवरायाच्या बारशाच्या दिवशी भगवान परमात्म्यानं वैकुंठामधून लक्ष्मी मातेला सांगितलं आपल्याला जायचंय कुठं, नामदेव महाराजांच्या बारशाला जायचंय, आवरा म्हणे. खरं सांगा लक्ष्मी मातेला नटायची काय गरज आहे दादा, काय गरज आहे लक्ष्मी मातेला नटायची, काय गरज आहे. 12-16 जणी हरीशी नेनती मनोनी फिरती रात्रंदिवस. 12-16 जणी हरीशी नेनती रात्रंदिवस परत फिरतात सूर्यचंद्र तारे. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा महिमा वर्णन होऊ शकत नाही. काय स्वरूप आहे माझ्या भगवान परमात्म्याचं. उभे पंढरीचे विठेवरी, क्या बात आहे. उभे पंढरीचे विठेवरी रामा सावळे रूपणे चोरटे चित्ताचे भले भले सावळे रूपणे चोरटे चित्ताचे सावळे रूपणे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे
बोली राधे राधे. एकदा आमच्या कलाकार मंडळीसाठी एकदा टाळ्या होऊ द्या. गोड. भगवान परमात्म्याला काय त्या यमा गाडीची गरज आहे दादा? काय वेग आहे माझ्या भगवान परमात्म्याचा. गरुडाला लाजवेल असा वेग आहे. रुक्मिणी मातेला काय नटायची गरज आहे? सुंदरता पहिल्यापासूनच आहे. 12-16 जणी आरिशी नेनती म्हणून फिरत रात्रंदिवस. जे सूर्य चंद्र तारे भगवान परमात्म्याला बघून रात्रंदिवस फिरतात तरी त्या भगवान परमात्म्याची बराबरी करू शकत नाहीत. भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये आले. नामदेवरायाचं बारस. भगवान परमात्मा मधामध्ये उभा राहिले या पुरुष मंडळीमध्ये. एकूण लक्ष्मी माता. मग आता एवढ्या 5000 महिला मंडळ, 5000 पुरुष मंडळ. खरं सांगा, नामदेवरायाच्या आई मान कोणाला देतात? आजी कोणाला देणार आहेत? कुंकुवाचा मान कोणाला देणार आहेत? सामान्य बाईला. जगाची मालकीन तिथे उभा आहे, पण बाईला मान लागला. देव म्हणते तिला तिकडं तर मान लागतोच लागतो, पण इथं बी मान लागतो का? देवाने काय केलं? लक्ष्मीची चेष्टा करायचा प्रयत्न केला. आणि खरं सांगतो, आता इथं पुरुष मंडळी नाहीत, पण रमेश गुरुजी महिन्यातून एकदा तरी बायकोची चेष्टा केली पाहिजे. संसार सुरळीत चलत असतो. आता आम्हाला अनुभव नाही, तुम्हाला असेल. महिन्यातून एकदा तरी बायकोची चेष्टा केली पाहिजे. संसार चांगला चलत असतो. भगवान परमात्म्यानं लक्ष्मीची चेष्टा केली. काय केलं? हिला मान लागतो म्हणे. जिकडं पाहावं तिकडं हिला मान. कुंकुवाचा मान दिलाय. मग भगवान परमात्म्याला ओवाळण्याकरता लक्ष्मी माता ताट घेऊन पुढे आली. आता दिवाळीच्या सणाला, भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळती. आणि दिवाळी झाल्याच्या नंतर एक कार्य असतं, ज्या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळत असते. ओवाळते की नाही? कोणत्या दिवशी? हा, बराबर पाडव्याच्या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळत असते. मग आता त्या पाडव्याचा सण भगवान परमात्म्याला ओवाळण्याची बारी आली. भगवान परमात्मा म्हणला, तुला मान लागतोय का? 5000 माणसं भगवान परमात्म्याने काय केले? स्वतःसारखेच करून टाकले. लक्ष्मी माता मधात गेल्याच्या नंतर म्हणतात, आता याच्यात पप्पाचा बाप कोणता आहे नेमका? कसा ओळखायचा? जिकडं तिकडं पावस भगवान परमात्म्याने स्वतःचं रूप सगळ्यांना धारण दिलं. महाराज सगळ्याला दिलं. आणि तेव्हा लक्ष्मी माता म्हणतात की लाजले गे माये आता कौनाव वाळू, आता कौनाव वाळू. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. भगवान परमात्म्याला बघतात आणि भगवान परमात्म्याला म्हणतात, लाजले गे माये आता कौनाव वाळू, आता कौनाव वाळू.
जिकडे पाये तिकडे चतुर्भुज गोपाळू. जिकडे पाहावं तिकडे भगवान परमात्म्याने स्वतःच स्वरूप दिलं. हा, आणि भगवान परमात्मा काय म्हणलं मी, भगवान परमात्म्याची महिमा तुम्हाला आम्हाला काय होत, लक्ष्मी मातेला कळत नाही, इतका अपरंपार माझा भगवान परमात्मा आहे. फक्त महिमा कळते या जगात एकाच व्यक्तीला, त्याला संत म्हणायचं. नामदेव भगवान परमात्मा, लक्ष्मी मातेच्या अंगाला घाम आला देवाला शोधता शोधता, भगवान परमात्मा सापडले नाही. मग नामदेव रायाला लक्ष्मी माता शरण गेल्या आणि लक्ष्मी माता म्हणतात सांगा याच्यात परमात्मा कोणता आहे. त्यावेळेस नामदेवजी म्हणतात की वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत, गळा शोभे श्रीमंत. ज्या भगवान परमात्म्याच्या गळामध्ये वैजयंतीची माळा आहे तो माझा परमात्मा आहे. कपाळाला केशरी गंध आहे तो माझा परमात्मा आहे. त्यावेळेस लक्ष्मी माता म्हणतात की 24 घंटे भगवान परमात्मा माझ्या सोबत आहे. मग संतांना भगवान परमात्म्याच्या खानाखुना कस काय माहित. एक लक्षात घ्या, स्वतःच्या बायकोला भगवान परमात्म्यानं स्वतःचा महिमा कळून दिला नाही. अहो तुम्ही आम्ही तर माणसं आहोत, कळल का तुम्हाला आम्हाला महिमा. या जगात फक्त भगवंताचा महिमा कळतो तर फक्त संतांना. म्हणून भगवान परमात्म्यानं त्यांना वैकुंठामध्ये नेलं. पण त्यावेळेस ते गोपाळ म्हणतात देवा नको वैकुंठीचा आवास, असे तया सुखानाश. आणि एक लक्षात घ्या, भगवान परमात्मा सुद्धा वैकुंठात राहत नाही. भगवान परमात्म्याला सुद्धा संतांचा समागमच आवडतो दादा. वैकुंठामध्ये देवाला नाही करमत. सर्व सुख भोग त्यागून भगवान परमात्मा वैकुंठाहून त्या ठिकाणी मृत्यू लगामध्ये येतो. ज्या सुखा कारणे, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. हो वैकुंठ सोडोली संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोली संत सदनी राहिला. गम पम गम पारी धनी गम प गम पारी सा गम पारी सा गम पारी सा. धन्य सताचे सदन, धन्य सदन. देते लक्ष्मी सहित शोभे नारायण. राधे राधे. ज्या सुखा कारणे देव
भगवान परमात्म्याचा महिमा तुम्हाला आम्हाला सुद्धा कळणार नाही. तो भगवान परमात्मा वैकुंठ सोडून संतांच्या सदनामध्ये राहतो. या गोपाळांना त्या ठिकाणी वैष्णव सदन आवडलं नाही. भगवान परमात्म्याला काय आवडेल दादा? आम्हा नको वास, आम्हा नको देऊ हरी वैकुंठाचा वास, आम्हाला फक्त एक दे, त्या पंढरीचा वास आम्हाला दे देवा. आणि तदनंतर भगवान परमात्म्याने त्या गोपाळांना, देवा वृंदावनाची आम्हाला आठवण येते, वृंदावनाचं स्मरण केलं. आणि वृंदावनाचं स्मरण केल्याच्या नंतर भगवंतांनी सगळ्यांना त्या ठिकाणी पुन्हा वृंदावनात आणलं. सगळे वृंदावनात आले. आणल्याबरोबर सगळ्यांनी देवाला आलिंगन दिलं. देवा तू आम्हाला तुझं वैकुंठ दाखवलंस, पण तुझ्या वैकुंठापेक्षा वृंदावन या जगात श्रेष्ठ आहे. कि धन्य वृंदावन धाम है, धन्य वृंदावन नाम, धन्य वृंदावन रश्क है, जोशी मिरे श्याम श्याम. काय स्वरूप आहे भगवान परमात्म्याचं, काय स्वरूप आहे वृंदावनाचं, काय स्वरूप आहे भगवान परमात्म्याचं. एक गोपी भगवान परमात्म्याजवळ येते, भगवान परमात्म्याला म्हणते, देवा कि सिर पर मोर पंख लगा दिया, गले में डाल दी माला, कि सिर पर मोर पंख लगा दिया, गले में डाल दी माला, तुम तो सज गए काना पर हमें बर्बाद कर डाला. काय स्वरूप आहे दादा देवाच. आणि तदनंतर भगवान परमात्मा रास चिंतनेमध्ये प्रवेश करतो. भगवान परमात्मा रासलीला करतो. त्या रासलीलेचं वर्णन परमहंस परिव्रजकाचार्य सुखाचार्यजी महाराज करतात की एकदा शरद पौर्णिमेची रात्र आहे. भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका. शरद पौर्णिमेची रात्र आहे. मोगरा आदी करून त्या ठिकाणी सुगंध त्या ठिकाणी पसरलेला आहे. चंद्राचा त्या ठिकाणी शीतल प्रकाश त्या ठिकाणी त्या शरद पौर्णिमेच्या दिवशी पसरलेला आहे. संकल्पना भगवंताने अंतःकरणामध्ये केली. पण काय याच्या आधी भगवान परमात्म्याला कधी गोपीची आठवण झाली नाही. कधी पण गोपींनाच भगवान परमात्म्याची आठवण व्हायची. पण आज या शरद पौर्णिमेच्या दिवशी भगवान परमात्म्याला गोपींची आठवण झाली. अंतःकरणामध्ये भक्ताचं विवळ त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर मंद मंद त्या ठिकाणी या स्वच्छ प्रकाशामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभा राहिला. भगवान परमात्मा देहुडा झाला. आणि देहुडा झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने सुंदर अशी बासरी वाजायला सुरुवात केली. देहुडा चरणी वाजवी तो वेणू, देहुडा चरणी वाजवी तो वेणू, गोपिकार म्हणू स्वामी माझा. देवुडा चरणी वाजवी तो वेणू, देवुडा चरणी वाजवी तो
गोपाल कृष्ण भगवान की. भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी मॉनिटरला आवाज द्या, मॉनिटरला. हॅलो 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 हॅलो, आवाजच नाही, मॉनिटरला आवाज नाही. हॅलो हॅलो. हा, भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी त्या बासरीमध्ये क्लीम नावाचं बीज टाकलं आणि त्या क्लीम नावाच्या बीजाने जेवढ्या काही गोपी आहेत त्या ठिकाणी त्या वश त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने त्यांना केलं. मधुर बासरी भगवान परमात्म्याची गोपिकेंच्या कानावरती पडल्याच्या नंतर गोपिका म्हणतात, हे श्याम सुंदरा, तू आमचं मन तुझ्याकडे वळून घेतो देवा, तू आमचं मन तुझ्याकडे आकृष्ट करून घेतलंस देवा. ही गोपिकांनी भगवंताची बासरीचे त्या ठिकाणी प्रेम वर्धक त्या ठिकाणी स्वर ऐकल्याच्या नंतर, हो मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, क्या बात है, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, ज्योत जला दे, प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली बाज